नमस्कार मित्रांनो, आज नरे टेकडीवरती आलो होतो आणि नरे टेकडीवरती आल्यावर ही सगळी लहान लहान मुलं मला पाहायला मिळाली. आणि जेव्हा मी माझा एक व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो, ती एवढी कुतूहलानं बघत होती माझ्याकडे की कसा बनवतोय, कसा बोलतोय आणि सगळं काही. जेव्हा माझं शूट कम्प्लीट झालं तेव्हा लगेच जवळ आली आणि विचारत होती की दादा, आम्ही जर हे सुरू करायचं कसं करायचं, फॉलोअर किती, सबस्क्रायबर किती, पैसे कसे मिळतात, काय काय एक्स वाय झेड गोष्टी क्वेश्चन विचारले. सो विचारणं आणि ते करण्यासाठी धडपड करणं ही जी वृत्ती असते ना, ती खूप मला आवडते. कारण तीच वृत्ती माझ्यामध्ये होती म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलोय. कारण जेव्हा मी जीवन कदम ब्लॉग्स जे दादा आहेत साताऱ्याचे, त्यांच्याकडे पाहून मी या क्षेत्रात आलो. त्यांचा इन्फ्लुअन्स माझ्यावरती एवढा आहे, त्यांच्या एका व्हिडिओमुळं मी आज या क्षेत्रामध्ये आहे. सो ही मुलं पण थोडंसं पाहून आम्हाला पण जर सुरुवात करायची असेल तर कशी करावी, पैसे मिळतात का, मग एडिटिंग कसं करायचं, हे कसं करायचं, ते क्वेश्चन निर्माण होणं पण ना खूप मोठी गोष्ट असते. कारण आपण एखाद्याला बघतो, ते बघून भारी वाटतं, परंतु त्याच्या मागे कष्ट खूप असतं. सो आपले पण कष्ट चालू आहेत, सगळं चालू आहे. आणि या मुलांमध्ये जी धडपड दिसली, या अशीच धडपड माझ्यामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून आहे आणि ती अजूनही आहे आणि अजून पुढेही राहील. कारण मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि ती मिळालंच नाही पाहिजे. कारण त्याची मजाच नाही. जी गोष्ट आपण मेहनत करून मिळवतो त्याची मिळवल्यावर जी मजा आहे ती वेगळीच असते. सो ती मजा मिळवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मेहनत करायला लागेल, मग ती गोष्ट मिळणार, मग तुम्हाला मजा सुद्धा येणार. सो खूप छान वाटलं आज नरे टेकडीवरती येऊन. ही नवीन मित्र भेटले. आणि कितवीला आहेत सगळे तुम्ही? 8वी, 11वी, तू 9वी, तू 8वी, तू म्हणजे ऑलमोस्ट सगळे 11वीच्या, म्हणजे सगळे एक 15 वयाच्या खालचे, सगळे 15 वर्षाच्या खालचे आहेत, राईट. आणि माझं वय आहे 27. सो ह्यांच्यापेक्षा ऑलमोस्ट मी डबल आहे, राईट. तुमच्यापेक्षा मी डबल वयाने आहे. सो एवढंच सांगेल मित्रांनो तुम्हाला पण, आणि जे व्हिडिओ पाहतात त्यांना पण, आयुष्यामध्ये तुम्हाला पण आणि तुम्हाला पण, काही लोक मोठे बघत असतील त्यांना नाही सांगत आहे, जे छोटे आहेत त्यांना सांगतोय की आयुष्यामध्ये स्वप्न बघा, स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करा. थेंबे थेंबे तळे साचे. एक दिवसात काहीच होत नाही. तुम्हाला नसेल जमत बोलायला, तुम्हाला नसेल जमत पळायला, तुम्हाला जे करायचे ते निवडा आणि त्या दिशेने वाटचाल करा. एक दिवस असा येतो की तुम्ही जी गोष्ट सुरुवात केली असते त्या गोष्टीमध्ये तुम्ही एवढं परफेक्ट होता, तुमच्यासारखं तुम्हीच बनता. पण त्यासाठी आधी घ्यायला लागतं निर्णय. घेतलेल्या निर्णयाला पूर्णत्वास नेण्यासाठी करायला लागते मेहनत खूप जास्त करायला लागते. कारण ध्येय खूप मोठं असतं. त्या लोकांना विश्वासच बसत नाही कोणाला की एवढं करणार का. पण तुम्ही जर ठरवलं, तुम्ही ध्येय त्या वाटचाली केल्या ध्येयासाठी, तर एक दिवस असा येतो की ती जी नशिबात नाही गोष्ट ती सुद्धा तुम्ही मिळवू शकता. जास्त काही बोलत नाही. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बस ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये एक नवी दिशा, नवी ऊर्जा आणि नवी ताकद देऊन तुमच्या आयुष्याला एकदम भरभराटी देण्यासाठी परिपूर्ण मदत करेल, हेल्प करेल. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.